तर मित्रांनो, आम्ही अस्मिताच्या नवऱ्यांच्या घरी पोहोचलेलो आहे। खूप छान मंडप बनवलेला आहे। हाय मित्रांनो, तुम्ही मेजर साहेब पाहिलेच असेल तुम्ही। पोरी बारीक होती धुली तर खेळत होती, ते हिरो आहेत। आणि गडक साहेब आणि जवारच्या घाटामध्ये आणि मखवलीचा फूल मखवलीचा फूल आहे। आणि नाग पोरी ते सिंगर आहेत। तोडनाग पोरी ते सिंगर आहेत सुद्धा। आणि माझ्यासोबत कमलेश काकड आपले फेमस सर्वांचा, आणि लुये साडल दादा, तर आमचे काका शांताराम दादा, वहिनी स्वप्नाताई, बरं पूनम ताईकडून माहिती मागू बरं काय कसं। आणि आमची एक नवीन वहिनी कशी, हा चल, कमलेश काकड आणि लुएस हाडल यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन बोलावे सगळं। मी तर आता चाललेला आहे, जे काय ते कमलेश दादा बोलतो काय मार्गदर्शन। एक तरी मी सांग लोका माझे तरी खजरेचा गावा यो माणूस आज इकडे कसं काय तर त्याचा सत्कार त्याचा पप्पा शांताराम दादा, त्याच्यानंतर मी सांगत आहे एक नंबर धर्यो। तर वेसू दादा दुहे याला मी विनंती करतो का त्यांनी याचा सुद्धा सत्कार जबरदस्त व्हावा। विश्वादा बायका कांडत ना भातार रांगत हा बुजुर्ग सरांचं आगमन जबरदस्त। त्याच्यानंतर हाय मित्रांनो, आज अस्मिता ताईंच्या हल्दीला खूप आम्ही एन्जॉय मारला आणि खूप आनंद वाटतं, ताई मस्त वाटतं। आणि स्वप्ना ताई, तुला कसं वाटतं? खूप बरं वाटलं। मी पहिल्यांदा आली अस्मिताच्या घरी आणि तिला भेटली। तिचं गाव पण खूप छान आहे आणि तिला आम्ही तुला शुभेच्छा देतो। तुझं जीवन असंच आनंदाने फुलतं। नक्कीच आणि महालक्ष्मी प्रार्थना करते। एवढं लांबून तरी पण आले माझ्यासाठी इकडे लग्नाला, तर मला खूप बरं वाटलं। आणि सगळ्यांना जे आलेत माझ्या लग्नाला नक्कीच। आणि दुसरे पण असतील जे कागाने म्हणजे नाही आले असतील त्यांना पण थँक्स। आणि आमच्या विषयाचा पण मस्त। हाय मित्रांनो, हे जे बॅनरवरती दिसतात ते अस्मिताचे पूर्ण आई वडील आहे। आणि असंच तुम्ही पण बॅनर लावण्याचा प्रयत्न करा। खूप भारी मला तर वाटलं, कारण की हे जे आई बाप असते हेच आपल्याला जन्म देणारे असते। वेचू दादाचा आम्हाला देऊ दादा काय बोलणार आहे? मित्रात आम्ही बोला, मित्रांनो ताईच्या हल्दीला आलेला आहे